जय हिंद सन्मान या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत। ब्रेक नंतर आपण आता बातमी पाहतो आहोत सोलापुरामध्ये कायद्याचा रक्षकच आता कायद्याची ऐशी तैशी करताना पाहायला मिळालेला आहे। टोल कर्मचाऱ्याला पोलिसांना मारहाण केलेली आहे। सोलापूर अक्कलकोट महामार्गावरच्या वळसंग टोल नाक्यावरती पोलिसांनी टोल नाक्यावरच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। पोलिसांकडे पैसे मागतो का असं सांगत त्याने या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। बापू वाडेकर असं मारहाण करणाऱ्या पोलिसाचं नाव असून त्याच्यासह 9 जणांच्या विरोधात वळसंग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतो आहोत ही दृश्य। टोल कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, नेमका काय प्रकार झालेला होता? पोलिसांना टोल कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे, पोलिसांकडून पैसे मागतो का एवढंच कारण होतं की आणखी काही वाद झालेला होता? तुषार, या ठिकाणी सोलापूर ते अक्कलकोट दरम्यान नवीन या ठिकाणी महामार्ग झालेला आहे आणि त्यावरती हा नव्यानेच खरं तर हा टोल सुरू झालेला आहे। अगदी 10-15 दिवसांपूर्वी हा टोल वसुली जी आहे त्या ठिकाणी किंवा टोल शुल्क जे आकारणी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्या दरम्यानच काल दुपारच्या सुमारास या ठिकाणी सोलापूर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले बापू वाडेकर हे पोलीस कर्मचारी जे आहेत ते आपल्या काही मित्रांसोबत अक्कलकोटला निघाले होते आणि त्या ठिकाणी टोलवरती जे कर्मचारी होते त्यांनी या ठिकाणी या पोलिसाला शुल्क मागितलं टोलचं। मग त्यानंतर मिठवामिठवी देखील झाली आणि तो आम्हाला कसं काय टोल मागतो असं विचारत त्याने त्यांना जाब विचारला टोल कर्मचाऱ्याला। मग त्याने या ठिकाणी मागणी केली की तुम्ही पोलीस असाल तर मला तसं ओळखपत्र दाखवा, मग तू उलटं का बोलतो असं म्हणत या ठिकाणी या पोलीस कर्मचाऱ्याने गाडीतून उतरून या टोल कर्मचाऱ्याला जे आहे ते धक्काबुक्की करायला सुरुवात केली आणि ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आणि त्यानंतर या ठिकाणी वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या पोलिसांविरोधात आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सामाजिक शांततेचा भंग करणं, त्याचबरोबर व्यक्तिगत इजा पोहोचवणं अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलमांतर्गत हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। अगदी खरं सागर, मुळातच तू ज्या पद्धतीने माहिती देत होतास त्यानुसार काही दिवसांपूर्वीच हा टोल सुरू झालेला आहे। मुळातच जिथे जिथे टोल सुरू होतो तिथे तिथे नियमांचं पालन होताना दिसत नाही, हा एक मुद्दा असतो। दुसरी गोष्ट म्हणजे परिसरात राहणारे नागरिक आणि टोल कर्मचाऱ्यांचे नेहमी वाद होत असतात। मात्र या वादाला सुरुवात होण्याआधीच पोलीस विरुद्ध टोल कर्मचारी असा जर वाद होत असेल आणि या वादातनं थेट पोलिसांवरतीच जर गुन्हा दाखल होणार असेल तर सर्वसामान्यांमध्ये काय संदेश जाईल? खरं या ठिकाणी आपण पाहतो की खरं तर रस्त्याचं काम देखील निर्माणाधीन आहे। काही ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण होणं बाकी आहे आणि त्यामुळे त्या विरोधात टोल विरोधात देखील या ठिकाणी आंदोलन केली गेली होती आणि त्याची दखल घेत खरं तर टोल प्रशासनाकडून या ठिकाणी 70% शुल्क जे आहे ते आकारलं जाते। मात्र मुळातच मुद्दा असा आला की पोलिसाला का मागतो आणि एकंदरीत हा कुठेतरी हेवे दावे झाले आणि यातूनच ही मारहाण झाली। मात्र अशा घटनांमुळे नक्की नागरिकांना काय मेसेज जातोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मारहाण करणं हा काही शेवटचा पर्याय नाही आहे। खरं तर कायद्याच्या रक्षकांनी जर अशा पद्धतीची मारहाण केली गेली तर मग सर्वसामान्य नागरिक कायद्याचं पालन करतील का असा सवाल देखील अगदी खरं सागर, तू म्हणतोस त्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिक कायद्याचे पालन करतील का असा प्रश्न उपस्थित होतोय। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। पुढची बातमी